महाराष्ट्राच्या राजकारणात 4.5 दशकांपासून झंझावत निर्माण केलेला आणि कामाचा माणूस अशी ओळख असलेले सर्वांचेच लाडके अजितदादा बारामतीच्या मातीत कायमचे विसावले. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादांच्या अंत्यविधीसाठी देशभरातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, रामदास आठवलेसह अनेक नेते बारामतीत आले होते. लाडक्या अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत विशाल जनसागर उसळला होता. अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे कार्यकर्ते अक्षरशः शोकसागरात बुडाले. दादांना अखेरचा निरोप देताना कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. एकच वादा अजितदादा परत या अशा घोषणा देत महिलांनी टाहो फोडला. अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतल्यानं संभाजीनगरमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले. व्यापाऱ्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व दुकानं बंद ठेवली. त्यामुळे शहरातील वर्दळीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅनॉट परिसरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतल्यानं राज्यातील प्रमुख शहरात बंद पाळण्यात आला. अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांकडून शहरातील अनेक भागात सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. त्यामुळे वर्दळीच्या भागात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं काल विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी समस्त येवला तालुका आणि येवला शहरामध्ये स्वयंस्फूर्तीनं कडकडीत बंद पाळण्यात आला. तर कृषी उत्पन्न बाजार समितीतला कांदा लिलाव सुद्धा दुपारपर्यंत बंद होता. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नाशिकमध्येही अतिशय शोकाकुल वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक बाजार समितीनं आज दिवसभर सर्व लिलाव आणि बाजार समिती प्रक्रिया बंद ठेवत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर शहापूर शहर मुख्य बाजारपेठ बंद पाळत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसंच संपूर्ण परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. अजित पवार यांच्या निधनामुळे जळगाव जिल्ह्यातही काही तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोक व्यक्त होतोय. जळगाव जिल्ह्यात अनेकांनी हळहळ व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, चोपडा या शहरात बंद पुकारण्यात आले. अहिल्यानगरमधील नेप्ती उपबाजार समितीनं अजित पवारांना आदरांजली वाहिली. उपबाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी बंद ठेवत दादांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवारांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांचं विमान अपघातात जाणं महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे. या अपघातात ते वाचले पाहिजे होते अशी इच्छा प्रत्येक शोकमग्न माणसाची. 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पवार बुलढाण्यात होते. त्यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं होतं. काही क्षणातच गिअर बॉक्समध्ये तांत्रिक दोष असल्याचं लक्षात येताच पायलटने हेलिकॉप्टर सुरक्षित हेलिपॅडवर उतरवलं. तर दादांच्या विमान अपघातातल्या निधनामुळे या घटनेची आठवण ताजी झाली. पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी याबाबत भाष्य केलं. आता सत्य बोलावंच लागेल. महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ असं अजित पवार म्हणाले होते. बैठकाही झाल्या होत्या असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. उपसभापती नीलमताई गोरे यांनीही अजितदादांच्या आठवणी जागवल्या. विधिमंडळामध्ये अजित पवारांसोबत 24 वर्ष काम केलं. अनेक बैठका आणि कार्यक्रमात ते सहभाग घ्यायचे. ते सतत सकारात्मक भूमिका मांडत असत असं नीलम गोरे म्हणाले. उमदा, दिलदार, रोखठोक आणि धडाडीचा मित्र गमावल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस हे जवळचा मित्र गेल्याच्या दुःखातून सावरले नाहीत. त्यांनी त्यांच्या शोक संवेदना व्यक्त केल्या. तर एका लेखातून त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. अजित पवारांच्या अचानक जाण्यानं सर्वजण दुःख सागरात बुडाले. दादांच्या आठवणीला उजाळा दिला जातोय. भाजपचे माजी राज्यसभा खासदार अमर साबळेंनीही अजितदादांच्या आठवणी जागवल्यात. विरोधी पक्षाचे असूनही पवारांनी नेहमीच प्रेम दिलं. बारामतीत शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मी एकाच गल्लीत राहायचो. अजितदादांनी माझा राज्यसभेचा फॉर्म भरायला आले होते अशी आठवण साबळेंनी सांगितली. अजितदादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात अशी भावना राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार हे सांभाळतील ही सर्वांचीच भावना असल्याचं ते म्हणाले. आता तुतारी घड्याळ वेगळं नाहीये, दोन्ही एकच आहेत असं झिरवाळ म्हणाले. तर दोन्ही पक्षांनी आता एकत्र यायला हवं अशी भावना नवाब मलिकांनी व्यक्त केली आहे. संभाजीनगर महापौर निवडणुकीला अद्याप उशीर आहे आणि मात्र भाजपनं नवनिर्वाचित नगरसेवकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी जुंपलंय. भाजपनं सर्व 57 नगरसेवकांना प्रचाराची जबाबदारी सोपवली. तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यश मिळवून देणाऱ्यांनाच महापालिकेतील पदासाठी विचार केला जाईल असं पक्षातील सूत्रांनी सांगितलं.
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अलिबाग मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमधील युतीचा प्रयत्न फसला. युती व्हावी अशी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र जागा वाटपावर एकमत न झाल्यानं युती फिसकटली आणि जिल्हा परिषदेच्या 10 पैकी 6 जागांवर आमने सामने लढाई होणार आहे. संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची प्राधिकृत अधिकारी म्हणून निवड केली आहे. दिलीप स्वामींच्या अध्यक्षतेत 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडणार. सोलापूर महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 2 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल होईल. सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान अर्ज भरता येतील. तर 6 फेब्रुवारीला महापौर निवडीसाठी सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यामुळे आता सोलापूरचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अमरावतीचे माजी महापौर चेतन गावंडे यांची महानगरपालिकेत भाजपचे गटनेते म्हणून निवड झाली आहे. माजी महापौर साईनगर प्रभागातून दुसऱ्यांदा नगरसेवक झालेत. भाजपची मनपात अधिक ताकद वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. लाल वादळ मोर्चेकरी यांना समजावण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी आणि गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक शहापूर खर्डीमध्ये दाखल झाले. गेल्या 2 दिवसांपासून मोर्चेकरी खर्डीत मुक्कामी आहेत. वन जमिनी मागण्यांवर अर्ज लिहून घेत तोडगा काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर मोर्चा स्थगित केला जाण्याची शक्यता आहे. वादग्रस्त ठरलेल्या UGCच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. नवे नियम हे अस्पष्ट असून या नियमांचा दुरुपयोग होऊ शकतो असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलेलं आहे.